आशीर्वाद देऊन जा आजोबा. आमचा धनी लईच मानी. कोणी सांगितलं? काय कोणी सांगितलं? हे इथे ठेवायला कोणी सांगितलं? जसं की कळलंच नाही तुला. तुझ्यासाठी केलं. का की रे अर्जुन? अरे किती आनंदाचा दिवस आहे आज. नवीन नवीन नोकरी लागली तुला. आपण तोंड गोड करायला नको का? एक घास खाऊन तरी बघ. प्रेमाने केलाय रे तुझ्यासाठी. खा ना. बरं बाबा, तुला वाटलं तर पैसे दे तू नंतर त्याचे. आता झालं, आता खा. हे बाई नाही आहेत माझ्याकडे पैसे. नाही परवडत मला. नोकरी मला आत्ताच लागली. पगार अजून झालेला नाही. समजलं? बरं बाबा, ते सगळं जाऊ देत. अरे कुठे नोकरी लागली ते तर सांग की. राहिलं चालेल, सांग ना. बरं राहिलं. सावकाश जेवा. मी पण बसते जेवायला. जेवणात कांदा नसला ना तर मज्जाच येत नाही मला. मस्त कांदा चिरून खाते. हा काय देवे मिस्टर, थँक्यू बर का. नाही किती नाही नाही म्हणलास तरी तुझ्या मनात माझ्यासाठी लवशिप आहे. कळलंय मला. नाहीतर इतक्या काळजीने माझ्यासाठी बँडेजची औषधं आणून ठेवली नसतीस. कोण करते इतकी काळजी? पण मला सांग, तू मला कुठे काम करताना पाहिलंस का? तुला कसं कळलं मला लागलंय ते? हा कशाबद्दल बोलतेस तू? मला माहिती नाही. अच्छा बाबू, असंच झालं का? बर बर बर. नाही, मेरी बिल्ली मुझसे म्यावा. आणि मला म्हणतोय मी नौटंकी. पण मी काय करत होते? हा, कांदा कापायचा होता नाही का मला. कापते. काय म्हणला आजोबा? काय म्हणला? ओ सावकाश चिरते. हो सावकाशच चिरते. अहो लक्षात आहे माझ्या हाताला जखम झाली आहे. माहितीये मला. काय फरक पडतो कोणाला माझ्या हाताला जखम झाली तर? तसं पण कोण आहे माझ्या ह्याच्या खाली? ए, ते कांदा चिरणं बंद कर पहिलं. का? पाणी येते. अगं बाई, हो की किती काळजी तुला. माझ्या डोळ्यातून. माझ्या. हा तेच म्हणलं, तुला त्रास होत असेल ना. मी एकदम पटपट चिरते कांदा. एकदम फास्ट चिरते. जावे यावर का बाई, तू आपली पटपट कांदा चिर. काय लोकांच्या डोळ्यात पाणी यायला लागले. आणि कितीही काही झालं तरी त्यांना त्रास नाही झाला पाहिजे बघ. कारण त्यांना त्रास झाला तर आपल्याला त्रास होणार. आपल्याला त्रास झाला तर त्यांना काय फरक पडतोय ग? तू आपली दुसऱ्यांच्या आनंदात आनंद साजरा करत बस. त्याच्यासाठी गोडधोड जेवण बनव. आणि त्यांना काही किंमत नाही बघ. त्यांना कशाला किंमत? ऐक, ए काय झालं?
कुठं काय? अच्छा, तुला वाटलं माझा हात चिरला का? आणि चिरला तरी काय झालं? चिरला तर चिरला. तुला काय तसंही फरक पडणार आहे रे. सॉरी हा, तुला त्रास होतोय माझ्या कांदा चिरण्यामुळे. एखादा चांगला माणूस असता तर त्याने मी बनवलेला गाजर हलवा आवडीनं खाल्ला असता. पण नाही, तू नको खाऊस हा. तू आपल्या तुझ्या शब्दाचाच मान ठेव. अजिबात नको खाऊस. मला किती काही झालं तरी नको खाऊस. मी आपली कांदा चिरत राहते, तू नको खाऊस. नाही, कदाचित कांदा कापताना माझा हात चिरेल पण तू अजिबात नको खाऊस हा. ए थांब. यासाठीच चाललं होतं ना सगळं. झालं समाधान? झालं. स्वतःची काळजी घेत आहे. अरे अरे कुठे चालला अर्जुन? अरे थांब, अरे थांब की. अरे सांगून तरी जा कुठे लागली नोकरी? आमचा धनी लईच मानी, पण तरी बी तूच माझ्या ध्यानी म्हणी. वाटोळ होईल त्याचं. अजून बी केला लागल तो माझा तळतळाटी त्याला. ए बनपड, काय उगा बोंबाल ते? तुमचं ना, तुमचं शेटून काय उपयोग नाही बघा. नुसतं नावाला शेटून कामाचे इलेट. शाले भाऊजी, अहो बरोबर बोलतीये ती. आता कुठल्या बहिणीला तिच्या भावासाठी वाईट नाही वाटणार सांगा? लई वाईट अवस्था केली आहे त्या अर्जुनने त्याची. म्हणजे तुडवलाय माझ्या भावाला त्या अर्जुननं. भर चौकात, चार चौकात, भरल्या बाजारात इज्जत काढली किंवा माझ्या भावाची. काय त्या अर्जुनानं? मग त्या हेंद्राने मला का नाही सांगितलं? कुठल्या तोंडाने येईल तुमच्याकडे तो? त्याला जागचा हालता येई नाही. खरडी वळवली माझ्या भावाची. म्हणून म्हणते तुमचा शेट होऊन काय बी उपयोग नाही. तो आहे तसंच आहे, काय बी फरक पडला नाही त्याला बाहेर काढून. आम्हाला काय वाटतं माहितीये? काय? सुडाच्या भावनेनं पेटला असणार आहे तो, म्हणून हे समज करतोय. जे काल शालीच्या भावाला मारलंय, उद्या तुमच्यावर हात उगारायला मागं पुढे बघायचा नाही. त्याने हात तर लावता की त्याला डायरेक्ट आहे ना. बरोबर आहे, पण त्या खेकड्याची नांगी लवकरात लवकर ठेचायला पाहिजे, नाहीतर असंच काहीतरी कुरतडत राहील बघा. आम्हाला सांगा, घराबाहेर जाऊन तो असंच वागत राहिला तर आपल्याला परवडणार नाहीये. बलराम भाऊजी, जातीनं लक्ष द्यायला हवंय बघा. नाहीतर अवघड होईल. अगं बाई, बघू कसलं चिकन दिसतोयस रे. अरे लोक म्हणतात की चांगले कपडे घातल्यावर चेहऱ्यावर तेज येतं, पण इथे तर तुझ्यामुळे कपड्यांना तेज आलंय. एक नंबर दिसतोयस बघ. नाही म्हणजे पहिल्यांदा पाहिलं होतं तुला तेव्हा पण भारी दिसायचास, आणि आता तितकंच भारी दिसतोस रे. ए थांब, कुठे चालला? अरे नोकरीचा पहिला दिवस आहे. भैरव देवाचा अंगार आणलाय मी, तो लावून घे. ऐक, वेळ होतो मला. अरे एक सेकंद पण नाही जाणार. हा आता जा. ए थांब. हा अजून एक. आता काय? नोकरी कुठे लागली सांग ना. अरे अर्जुन, नोकरीचं नाव काढलं की याचं काहीतरी बिघडतच.